वर बसण्यासाठी आहेत आणि प्रेक्षकांनी मागे मागे सरकलं तर पुढच्यांना बसू द्या म्हणजे सर्वांना आस्वाद घेता येईल सामन्याचा। इशारा यहाँ पर निश्चित तौर पर बताओ दोनों टीमों को एक एक पॉइंट बताओ इकडे बघा सर यहाँ पर समोर काढून या पोरांची इकडे सेंटर नाही देशभक्तीपर गीत चालेल आणि दीदी खाली कर थोडं सर्व विद्यार्थ्यांना एक सूचित कर आपल्या पूर्व साईड इकडे बघा सर एक मिनिट इकडे बघा खुलिया यहाँ पे इकडे बघा सर प्राप्त कर ली है सर जी डिस्ट्रिक्ट से आई नंदुरबार की टीम ने इकडे बघा खुलिया टीम को यहाँ से अगर वापसी करनी है तो बढ़िया संघर्ष, अन्यथा एक बार आपके हाथ से अगर मैच दूर चला गया तो बाद में वापसी करना आपके लिए बहुत मुश्किल। अब तक तो नंदुरबार टीम का पलड़ा भारी लग रहा है। नंदुरबार की टीम लीड कर रही है धुलिया टीम के ऊपर, लेकिन कबड्डी का एक ऐसा खेल है जिस खेल में अंतिम रेड तक आखिरी मिनट तक देगा। फिलहाल यहाँ पर ब्लैक कलर जर्सी के खिलाड़ी धुलिया की ओर से रेड करते हुए नंदुरबार के तरी चालेल। समोर समोर कबड्डीच्या ग्राउंडवर ओके सेकंड नंबर हेलो ओके कवर हेलो 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 एक नंबर ओके बंद नोट पकड तू ओके समोर चला या ग्रुपला उभा राहा तुमचे फोटो काढताय का कोणी पैसे पैसे पण दिले ओके 2 नंबर द्या बुके भी द्या 100 ची नोट पुढे ठेवा मॅडम समोर यानंतर लगेचच 2च मिनिटांमध्ये दुसरा सामना काक्षेवाड अ वर्सेस विसरवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार समोर काक्षेवाड अ वर्सेस विसरवाडी दुसरा सामना दुसरा ओके समोर बघा समोर समोर तिसरा आणि अंतिम विसरवाडी कॅप्टन यांनी मिड लाईन जवळ यायचे। चला समोर चला कॅप्टन रेड बाय विसरवाडी समोर दादू इकडे बघा ग्राउंड ओके समोर बघा या ठिकाणी थर्ड रेड आणि सुपर टेकल ये दोन द्वारा हाईटेक खिलाड़ी है, लेकिन देखना होगा यहाँ पर अपनी इस रेड में क्या पॉइंट बटोर पाएंगे या नहीं। 7 खिलाड़ी काक्षर कबड्डी को फायदा नहीं मिल पाया। एम्प्टी रेड काक्षर द्वारा नेक्स्ट रेड फिर से विसरवाडी की ओर से विसरवाडी बनाम काक्षा यांचा निकाल आता जाहीर करण्यात येत आहे। तरी त्याचा जो पक्ष प्रथम स्कॉलरशिप साठी 3 नंबर वाघमारे सर यांच्या हस्ते वितरण होणार आहे, सन्मान केला जात आहे। त्यानंतर आराध्य अनिल चौधरी प्रथम क्रमांक चिकमावलीकडनं देण्यात येत आहे। त्यानंतर एक मिनिट थांबा और सर थोडं माग वय घेते वय जाऊ दे थांब थांब
हा समोर 1 मिनिट थोडं मागवा सर. सर थोडं मागवा माग. ओके ओके. समोर चला समोर सर इकडे बघा. ओके चला पुढचं. ओके हॅलो हॅलो चंद्रशेखर फोटो काढा रे. पुढील संघाला शेवटचा पुकारा. चला लवकर. प्रत्येक संघाला 15 मिनिटं आधी पुकारा दिलेला असतो मित्रांनो. उशीर करू नका. चला लवकर. सामना ठाणेपाडा नंदुरबार वर्सेस जय बजरंग शिव साखरी या दोघं संघांनी तयारी करायचंय. चला चला मंडपवाले बंधू ज्या ठिकाणी असतील, मंडपवाले बंधू त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. साबळेदादा त्यांना बोलवत आहेत. या ठिकाणी जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी बांधव असतील, भगिनी असतील, त्यांनी इकडे स्टेजकडे यायचं आहे. या ठिकाणी जे आपण नावे दिलेले आहेत ते नावांमध्ये आपण या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. आणि आता थोड्याच वेळात आहे. कृपया तोरणकुडी खराब पकड़. डिफेंडर आउट. 1 पॉइंट बाय तोरणकुड़ी. तोरणकुड़ी ने यहाँ पे धीरे धीरे पॉइंट में अपना लगता है गवानी बढ़ा देगा उसको. अभी भी पहले के कप्तान रेड करते हुए देखना होगा. यहाँ पे 7-5-7 यानी के टोटल सिंगल पॉइंट तोरणकुड़ी. तोरणकुड़ी धीरे देखना होगा. यहाँ पे खिलाड़ी एक बार फिर से रेड करते हुए गवानीपाड़ा की ओर से काफी दूर से खेलने का उनका प्रयास. अगर आप अपने टीम के लिए गवानीपाड़ा देगांव की ओर से कोई भी खिलाड़ी बिना किसी खिलाड़ी को टच किए बिना लॉबी से एक गोष्ट आठवण करून दिलेली आहे. तोरणकुडी गावाचे नाव स्पर्धा पूर्ण केली होती. त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी असंच आपला गेमचं स्पोर्ट्स दाखवत राहावं. आणि राज्य स्तरावर त्यांनी किंवा ये जो क्रॉस लाइन है अगर उसको राइडर ने क्रॉस नहीं किया तो राइडर को बाहर का रास्ता दिखाया. तोरणकुड़ी के राइडरों को नो चेक पे लेने का उनका इरादा. अगर यहाँ पे हर बार सफलता अगर मिलती है लगता है यहाँ पे राइडर को ऑफिशियल टाइम आउट. ऑफिशियल आहे स्टेजवर आराध्या अनिल चौर. चला ठाणेपाडा या ठिकाणी आराध्या, या ठिकाणी लवकर या बाई. कावेरी कैलास पवार इयत्ता 2री वाघाळे, नवजीवन विद्यालय वाघाळे. चला कावेरी दिदी वाघाळे इयत्ता 2री, जिल्हा नंदुरबार, जिल्हा परिषद शाळा खामगाव, जिल्हा. मनीष रोहिदास बाबू. बजरंग शिव चला लवकर. वर्षा ताराचंद गावित इयत्ता 10. छोटूलाल हैरे चित्रकला. आदिवासी कला व क्रीडा महोत्सव कालपासून आपण साजरा करतो आहोत. त्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे चित्रकला आणि फोटोग्राफी. चित्रकला समितीचे सन्मान्य संतोष पाडवी सर, सन्मान्य बाबू सर, सन्मान्य अविनाश कुंटे सर, सन्मान्य कुंटे सर आणि मागच्या महोत्सवापासून त्यांनी फार सुंदर पद्धतीने यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आता वेगवेगळ्या स्पर्धेच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपल्याला सांगणारच आहे. त्याच्या आधी मी
फोटोग्राफी आणि चित्रकला स्पर्धेच्या संदर्भात प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर माधव वाघमारे यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी गीत कापून सर पहिले फोटो इकडून चांगले पाहिजे. खुल्या गटामध्ये आपण त्यांच्याकडे पेंटिंग मागवली. जवळच खेडेगाव आहे जिरणीमध्ये आपणच एक कमी नावाचं पुकारण्यात येतोय. जर कोणी या ठिकाणी उपस्थित असतील ज्यांचं नाव नोंदणी करायची बाकी असेल लहान गटामध्ये तर त्यांनी सुद्धा नाव नोंदणी करायची. बारीक बारीक डिटेलिंग काम केलेलं आहे. सृष्टी पोस्टर कलर मध्ये केलेलं वर्क आहे. त्यांचं मला वाटतं मुंबईला सुद्धा प्रदर्शन मुंबईला सुद्धा जया बच्चन ऑटो करत यायला ऑटो आणि प्रत्येक स्पॉटवर जाऊन केलेलं करून घरी केलेलं नाही. प्रत्येक स्पॉटवर जाऊन या ठिकाणी आवडलं की हा स्पॉट करायचं. या ठिकाणी कृष्ण काय चित्रामध्ये सांग रे काय गाव मागताना त्या दिवशी नाचताय साजरा करताय. पहिला स्पर्धक आहे लहान गटातला सृष्टी उल्लास कांबळे. लहान गटातल्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या उडवून द्यामध्ये टाळ. कॅनव्हास पेंटिंग आहे स्टाईल रंग. धन्यवाद. आदिवासी संस्कृती या विषयावर डोंगरदेव उत्सवामध्ये रात्रीला नृत्याचा कार्यक्रम देवाची पूजा आणि ते चालू असेल. पावरी नृत्य पावरकर त्याचे दृश्य प्रसंग दृश्य हे सर्व कॅनव्हास पेंटिंगमध्ये हे सर्व स्पर्धेसाठी आपल्या चिमण्या पाखरांचं पोट भरतो. असा माझ्या शेतकरी बाग थोड्याच्या शेतावर अवलंबून असतो. माझा बाग कुटुंबाला तर सांभाळतो पण आमच्या देशाची लेकरांची पोट भरतो. खऱ्या अर्थाने ज्याच्या जीवावर देशाची बंधन घेऊन आज माझ्या शेतकरी बाबाच्या घरात पैसा उरत नाही. सातबाराच्या कागदावर मालक असलेला शेतकरी मात्र गळ्याला फास लावून आत्महत्या करतो. हेच राहतं ते भिंतीवर सारवलेलं राहतं शेणाने सारवलेलं त्याच्यावरती हे चित्र काढतात. प्रत्येक घरामध्ये दिसेल प्रत्येक आलेला होता. प्रथम द्वितीय तृतीय ते त्या वर्षाचे हे पेंटिंग. अच्छा अच्छा वालव्याचे प्रथम द्वितीय तृतीय
कबाड कष्ट करतो. त्याच्या भाडी गेलेला रात्र दिवस काम धंदा, रात्र दिवस काम धंदा. आम का रस को जूस कहते हैं. आताच्या स्पर्धकांची ते क्रमांक आलेले इथं येऊन काढलेले आहेत ना? नाही घरून विषय दिलेला त्याच्यात त्या विद्यार्थ्याचा आपण उत्तेजनार्थ केलेला आणि या चित्राला 3रा क्रमांक. हे पण कृष्णाचाच आहे. हा कृष्णा याचा ना 3रा क्रमांक. हे हिचं आहे का? कल्याण नाही कल्याणाचं यायचं नव्हतं पण आता ते चित्र बघून नेहमीच्या याला नाही देत का? नाही तसं नाही पण मेहनत याच्यामध्ये खडीचा गौरी म्हणून पण त्याने आदिवासी क्रांतिकारी तसा आपण विषय दिलेला विषयावरून ते चित्र काढलेले आहे. हा माध्यम वेगळा आहे. हा सरांनी वापरलेला पोस्टर कलर हा आहे वॉटर कलर आणि बाकीचे जे आहेत ते तैल रंग म्हणजे ऑइल कलर. हा पण कठीण माध्यम आहे, सर्वात कठीण माध्यम. भाग येतो. नॅशनल लेवल 256 कलाकृती होत्या. 2-2, 3-3 चित्र पाठवले आपण. एकच पहिले त्यांनी तर सिलेक्टेड आणि अनसिलेक्टेड बाकीचे बाहेर काढलेत आणि मग त्याच्यातनं त्यांनी दर 2 दिवसाला 10 पेंटिंग कट करत गेले. शेवटचे 40 शेवटच्या 40 पर्यंत आले होते. आपले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला, जय जवान जय किसान. कारण यांना माहित होतं की शेतकरी आणि जवान सरांचं जे नाही आठवायचं आम्ही चित्रकला ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरून आपण कलर बनवतो म्हणजे पाहून सध्या आपल्या शेतकऱ्याला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. मग त्याला सरकारच्या पॅकेजची गरज नाही, कारण सरकार त्याला पोसत नाही तर तो सरकारला पोसतो. ऑइल पेंटिंग जवळपास सर्व ऑइल पेंटिंग कॅनव्हास टेक्स्चर वर्क तिचे टेक्स्चर वर्क 3D हो संध्याकाळी ऑइल पेंटचं बरं का सर, ऑइल पेंटचं जे काम आहे ऑइल पेंटचं जवळपास 6 दिवस हे कलर सुकत नसतं. म्हणजे वर्क आपण कंटिन्यू करू शकतो 6 दिवसामध्ये सुकत महिना पण लागून वाढण्यासाठी हे का अरे हे कलर येतात काय? हो कॅनव्हास पेंटिंग असं 3D इफेक्ट दिलेला मध्ये गेलं
हे इथून लहान बालकांना आता आदिवासी कल्चर विस्तृत चालू लहानपणापासूनच ओळख करून देतात. शहरांमध्ये तर इथून मोठा गट पर्यावरण प्रतिभा याच्यामध्ये आपण पर्यावरण संरक्षण म्हणजे स्केचिंग पासून बरेचसे लोक इथंच काढलेले म्हणजे विश्वास वाटत नव्हता की हे घरून काढलेलं आहे, पण आम्ही स्वतः पाहिलं. सुरुवातीपासून मस्त मोकराना मग दोघांना देण्याचा परीक्षकांचा निर्णय अंतिम आहे ना. दोन्ही चांगले आहेत. भूषण भोये त्यांची कल्पना विषयानुरूप हे इथपर्यंत हे स्पर्धकांचे आहे. आदिवासी एक्सप्रेशन, आदिवासी संस्कृतीवर असे वेगवेगळे विषय दिलेले होते, त्याच्यावर फोटोग्राफी केलेली आहे. आणि इकडचे त्यांचे स्वतःची हे स्पर्धक आहेत. ऑनलाईनचं आहे ना. अरे ऐकलं हे बघ नवीन माध्यम निवडलं मी. आणि एकीकडे या विषयाचा विचार करताना काय सर्वांवरच प्रेम करत असतो. पण बघा ना, निसर्गाचा साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाच्या वक्ता काय पाठच सोडत नाही. आकाशात काळ्याची दिवशी लागते. माझ्या शेतकऱ्याच्या असं असते. माझा हा काळ्या विठोबा कधी घसरणार, पुढची पेरणी थांबलेली असते नाही. मला पाटील सर काय म्हणतात, स्पर्धा कशी काय चालू शूटिंग चालू का? आपल्या समाजाला पुढे आणायचे असल्यास तर प्राथमिक शाळेपासूनच मार्गदर्शक म्हणून देणे, वेगवेगळे कृती कार्यक्रम घेणे व कृती कार्यक्रम राबवून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देणे आणि यातूनच खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला पुढे जाण्यास
काय लांबा ना काय नाही अशा लांबा दबाव थांबदार मग कोपरावर बराच सांगा का व्हायच्या जागा वाय जागावर हो कॅमेरावाला वाय जागावर करायचं काढ 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 कमी घ्या काढत थांबणार शकट ग्राउंड दिखाल पाहिजे तेव्हा जाहीर होणार आहे त्यासाठी चित्रकला स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी कृपया स्टेजकडे लाईव्ह बोनस कॅन्सल आणि रंगभरण स्पर्धा अतिशय जास्त स्पर्धक असलेली ही स्पर्धा स्पर्धकांना विनंती आहे की आपण आता बक्षिसासाठी स्टेजकडे येण्याची खुल्या गटात आणि आपण कुठे सुरू होईल Thank you.
अभ्यास काय करावा व काय करू नये याची जाणीव कळते. एवढे बोलून मी माझे धन्यवाद पायल, खूपच छान प्रयत्न आहे. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहेत, मोठ्या गटातले स्पर्धक आहेत. पुढील प्रमोद अमरसिंग गावित, नवापाडा घरडू विसरवाडी. प्रमोद अमरसिंग गावित. व्हॉलीबॉल खुल्या गटातील चित्रकला स्पर्धा. चित्रकला स्पर्धा व्हॉलीबॉलच्या फायनल सुरू होत आहे. प्रेक्षकांनी आस्वाद लुटावा. वडाच्या झाडाच्या बाजूला जी वाजवी पाहिली ते विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. राहुल आपल्याला एखादी कोणती व्यक्ती भेटली की विचारते तू आदिवासी आहे, तेव्हा आपल्याला भीती वाटते. सांगितली नको, सांगितल्यावर काय होणार. मी आदिवासी आहे आणि आदिवासी असल्याचा मला गर्व आहे. अरे आशिया खंड माझा, भारत देश माझा, महाराष्ट्र राज्य माझे, नंदुरबार जिल्हा आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत माझ्या विषयाचे नाव असतोय आई एक श्रेष्ठ देव. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, त्यांच्या दोघांची मिलन म्हणजे आपली आहे. मनात राबते माती तू चालताना दाखवलेली मायेची वाट, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला लार. श्रोतो, एकदा एक माणूस स्वामीजींकडे गेला आणि स्वामीजींना जाऊन म्हणला, स्वामीजी जेवढे महत्व आईला दिले जाते तेवढे महत्व सीतेला त्यावर स्वामीजी हसले आणि म्हणाले, टाइम आहे ना, टाइम राहतोपर्यंत माणसाला आश्चर्य वाटलं. स्वामीजी मला माहिती. त्यावर स्वामीजी त्या माणसाला जवळ बोलावले आणि या गावात त्या गावात अशी तेव्हा तो माणूस आपल्या घरी जातो. घरी गेल्यावर त्याच्या मनात विचार येतो, स्वामीजी तुम्हाला असं का सांगितलं. तेव्हा तो माणूस एक मोठा दगड घेतो आणि दगड घेऊन आपल्या कमरेला बांधतो. सूर्य मावळतो, अरे स्वामीजींनी असे का करायला लावलं असेल बरं. तेव्हा तो धन्यवाद. आणि म्हणून खूप खूप अभिनंदन आहे तुझ्या. सांगू आपली मंडळीला मस्त खेळा. भारताची मंडळ आहे. भारताच्या राष्ट्रगीताबाबत माहिती मागितली गेली तेव्हा
यांना खेळावंच लागेल यांना द्यावं राजेंद्र प्रसाद यांनी आधुनिक जनगणमनाला राष्ट्रगीत आणि वंदे मातरमला राष्ट्रगान घोषित केले इत्यादी. एक कविता लिहिली होती. या जानेवारी 'धन्यवाद यमलता. या ठिकाणी राष्ट्रगीताचा अर्थ पूर्ण या ठिकाणी स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी भाषण आहे. खूप खूप अभिनंदन यमलता. यमलता या ठिकाणी तिच्या असे विद्यार्थी भविष्यामध्ये पुढे गेल्याशिवाय राहत नाही. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी संपलेले आहेत. लगेच सहभागी स्पर्धकांना सॉरी या ठिकाणी विनोद भेटू पवार
40 संपला. आणि आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. सामाजिक समस्या आहे स्पर्धक आहे तन्वी सुनील जोगणे अलीगड, विनायक गवळी, हर्षदा हरी पवार, शिक्षण घेते आहे आणि त्या माध्यमातून भविष्यात जॉब भेटला नाही भेटला तर एक व्यवसाय कसा करायचा, कसा करावा लागतो, किती मेहनत करावी लागते या चहाच्या स्टॉलमधून आलेले आहेत. ते एक अनुभवाचे बोल आहेत. तिने अतिशय सविस्तर उदाहरण म्हणजे बिरसा मुंडा फक्त त्यांच्याकडे 9 ऑगस्ट पुरतेच मर्यादित राहिले. 9 ऑगस्ट आलं बिरसा तो आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, रामोजी भांगरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विचारावर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, रामोजी भांगरे यांसारख्या लोकांच्या विचाराने ती पाय पडली त्या मातीमध्ये रोवण्याची लोकांची भूमिका असते.
करून टाकतील का? अरे अशी युवकाची भूमिका असेल तर आपला आदिवासी समाज प्रगतीपथावर जाईल का? नाही त्याला. त्यासाठी आपली युवकांनी आपली भूमिका बदलणं खूप गरजेचं आहे. ती भूमिका अशी झाली पाहिजे जोपर्यंत हे जीवन अन्यायाला गोरगरीब आदिवासी जनतेला देऊन न्याय अशी जर युवकांना प्रगतीपथावर न्यायचं ते 100% शक्य होईल असं मला या विचारमंचावरून आणि या व्यासपीठावरून मला वाटतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण विकसनशील मार्गावर जात असताना एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सामाजिक क्रांती आणि संस्कृती यांचं एक अतूट असं